हॅलो तर फ्रेंड्स, आज चाललेलो आहोत हातावरचं खाजन वाना. तर मामाचा वाना आहे, तिथं चाललो. तर बघूया आपल्याला आज वाण्याला काय भेटतंय. मोठा उद्यान आहे तर मोस्टली कोलंबी आणि दुसरी मच्छी भेटेल, तर ती कव्हर अप करू. आणि खेकडे, तर बघूया काय भेटतंय. चला जाऊया. आता वाजले रात्रीचे 3, तर रात्री निघतोय. चला दाखवतो कसा वाना मध्ये मच्छी पकडतात. तर पोचलोय नारली बंदरला. आता तिथून उतरू फले घेऊन. आम्ही फल्यावर जातो. तर चला जाऊया. अंधार आहे त्याच्यामुळे फला दिसणार नाही. हॅलो फ्रेंड्स, तर आपल्याला वाण्यामध्ये एक स्कारफिश वडा मासा भेटलेला आहे. तो बघू शकता, अजून जिवंतच आहे. हा आहे जाला. बघू शकता, एक आपल्याला कोलंबी भेटलेली आहे, श्रिम्प. तर काठ्यांवर असा जाला लावला जातो आणि ही दोरी एंडला जालाच्या बांधलेली असते मॅजिक नॉटने, जी एकदा ओढल्याने गाठ सुटते. बघूया, ओढली लगेच सुटली. तर पूर्ण सोडू आणि उजेड पडल्यावर तुम्हाला दाखवू कशी असते वाण्याची मेहनत. बघू शकता, आपल्याला वाण्याला एवढी मच्छी मिळालेली आहे. टायगर प्रॉन, करपाल, खेकडे, हा आसू आहे. याच्याने झोलायची आणि निवडून काढायची त्याच्यातून. मांदेली दाखवत आहे. डोमा, कावारी, ब्लू क्रॅब बोलतात. बघू शकता, ही काटी मासा आहे. मी मोस्टली हाच सिल्वर बेट फिशिंगसाठी वापरतो. याला मला ग्रुपर आणि मॅनग्रोव्ह जॅक म्हणजेच तांब आणि हेकरू लागतो. वडा,
कोलंबी, कोलंबी तर खरं असेल ती पत्रावा. तर इथून सुरुवात करू. बघू शकता छोटासा बोई मासा, याला इंग्लिशमध्ये मलेट असे म्हणतात. ही पण चांगली साईज आहे. बारामुंडी किंवा ग्रुपर, मॅनग्रोव्ह जॅक पकडण्यासाठी, बेटसाठी. बघू शकता कोलंबी. बघू शकता किती कोलंबी आहे इथं. बघा मी उचलतोय इथं बघा. पूर्ण लाईनच आहे. बघू शकता लाईनिंग, पूर्ण लाईन आहे. पूर्ण कोलंबी आहे. बोई,
आजवान्याला खूप कोलंबी आहे, बघू शकता. जे लाल लाल चमकते ते कोलंब्यांचे डोले आहेत. बघा, तर मी उचलतो झाला. आपण याने उचलू कोलंबी. का आपल्याला एवढी कोलंबी आलेली आहे. कोलंबी जी आहे ती पाण्याच्या अपोजिट साईडला पोहते. आता छोटीशी जर धारा असेल त्याच्यावरती चढते हळूहळू. बघा, बघा कोलंबी. डफरी पाहिजे होती. बघा किती कोलंबी आहे. डफरी आहे का मामा? आजवान्याला खूप कोलंबी आहे, बघू शकता. जे लाल लाल चमकते ते कोलंब्यांचे डोले आहेत. बघा, तर मी उचलतो झाला. आपण याने उचलू कोलंबी. का आपल्याला एवढी कोलंबी आलेली आहे. कोलंबी जी आहे ती पाण्याच्या अपोजिट साईडला पोहते. आता छोटीशी जर धारा असेल त्याच्यावरती चढते हळूहळू. बघा, बघा कोलंबी. डफरी पाहिजे होती. बघा किती कोलंबी आहे.
डफरी आहे का आमा? तर तुम्हाला दिसत असेल इथं कोलंबी आहे. मी आणलेली आहे डफरी. याच्याने आपण कोलंबी पकडू. हाताने पकडायला टाईम होते, पाणी फास्ट भरते, त्याच्यामुळे आपण डफरीचा वापर करणार आहोत. बघू शकता आपल्याला किती कोलंबी आलेली आहे याच्यात. अजून इथून मारू. बघू शकता पूर्ण गूळ भरलेला आहे. शकता एवढी कोलंबी आलेली आहे आपल्याला. त्याची आपण आख्यामध्ये टाकू. बघा ताजी कोलंबी. बघू शकता पफर फिश आहे. केंड मासा हा आपल्या दुप्पट किंवा तिप्पट होतो जेव्हा तो पोटात हवा भरतो तेव्हा. छोटा आहे, सोडून देऊ. खाली काटे असतात त्याला आणि दात बघू शकता.
दात बघू शकता, माणसासारखे व उंदरासारखे दात आहेत मोठे. तर अजून तिसरीच काठीवर आहे मी. वरतून उतारल्यावर तिसऱ्या काठीवर आपल्याला बघू शकता एवढी कोलंबी मिळाली आहे तिसऱ्या काठीवरच फक्त. अजून 150 काठ्यांचा वाना आहे, जे 150 बांबू त्यांचा वाना आहे आणि अंदाजे 2 मीटर लांब, 2 ते 2.5 मीटर लांब एवढा डिस्टन्सवर एक बांबू गाडलेला आहे आणि त्याला रस्सी बांधून जाला उभा ठेवला जातो. तर 150 काठ्यांचा वाना आहे. टाइगर प्रॉन करपाल. तो बघू शकता आपल्याला एक खेकडा आलेला आहे, चिंबोरी मड क्रॅब. त्याला बाहेर काढूया. बघू शकता मड क्रॅब. हे 2 तिचे क्लॉस आहेत, आमच्याकडे सिंगरू असे बोलतात. आणि तिच्या पूर्ण शरीराला काटेच काटे असतात, बघू शकता. आता आपण यांना तोडूया. एक तोडायचा, दुसऱ्यात लावायचा, ती आपोआप सोडून देते. शकता हे आहेत त्याचे क्लॉज.
आणि ही आहे चिंबोरी. पूर्ण शरीरावर काटेच काटे आहेत. आणि इथं हा 2 नंबरचा जो शेल दिसतोय ह्याला दाबून बघायचं. हा जर दबत नसेल तर समजायचं कडक आहे 1 नंबर. जर अर्धा किंवा 1 किलो असेल तर तुम्हाला चांगली प्राईज मिळू शकते. 1200 ते 1300 रुपये किलोने खेकडा जातो, 1 पीस फक्त. तर जेवढा मोठा असेल तेवढा भाव वाटतो. हा दाबून बघायचा. आणि मेल फिमेल कसं ओळखायचं हा बघू शकता. हा टोक आहे असा, हा मेल आहे. आणि जर फिमेल असती तर थोडा राऊंड असता. हा टोक, हा मेल आहे. तर फिमेल तुम्हाला दाखवतो खेकडा. तर बघू शकता हा वाना आहे. इथं होडीजवळ एक मामा आहे आणि तिथं एक मामा आहे. दोघेजण मच्छी पकडतात. आणि त्या लाईट्स दिसतात, लाईट्स तेवढ्या लांब आहे वाना. आणि ह्या साईडला हा TS रमॅन गेटपर्यंत वरपर्यंत आहे इकडं. तर चला जाऊया. तर फल्यावर उभा आहे. ही जालाची रशी पकडून उडायची. फला पुढे जातो सर्फबोर्ड सारखा. ही एकदा रशी ओढायची, जाला सुटून जातो. ह्याला पदर बोलतात. हा एक एंड आहे आणि इथून तेवढ्यापर्यंत दुसरा एंड आहे. तर आता मी हा पूर्ण पाण्यात दाबणार जाला. तर चिखल सुकलेला आहे, पूर्ण वाना सुकून गेलेला आहे. तर आता आपण चिखलावर चिंबोऱ्या शोधू. बघू शकता एवढी आपल्याला स्पेस आहे, याच्यात शोधूया चिंबोरी कुठं बसलेली आहे ती. बघू शकता किती चिखलामध्ये उभा आहे, ऑलमोस्ट डोक्याच्या वर आहे. तर आपल्याला एक चिंबोरी दिसलेली आहे. चिंबोरी कशी शोधायची तर इमॅजिन करायचा की एक गोल साबण आहे कुठलाही डव सारखा. तर ती साईज शोधायची. बघू शकता इथं आहे. तर चला तिला काढूया.
भेटलेली आहे चिंबोरी. खूप ताकद लावते. हा पण मेल आहे. बघू शकता पाणी तिकडून त्या साईडने ह्या साईडला येते. तर पाण्याच्या ऑपोजिट साईडला सर्व मच्छी चढते. तर मला एक बघू शकता काय दिसलेलं आहे. दिसली का काय आहे? ती श्वास घेत होती, त्याच्यामुळे तिचा हा पार्ट वरती होता असा. आणि जसं तिने मला बघितलं तसंच खाली बसली. समुद्रात नजर तेज लागते तेव्हाच तुम्ही चांगली फिश कॅच करू शकता. करपाल टायगर प्रॉन. बघू शकता कोलंबी. पूर्ण भरलेला आहे कोलंबीने. तो बघू शकता हा आहे नेट, बिल नेट आहे. तर अर्धा बोट एवढा होल आहे याचा. तर हा आपल्याला पाण्यात पुरायचा आहे. असा पकडायचा, दाबायचा, परत पुढं पकडायचा, दाबायचा. असं करत करत आपण इकडं तेवढे की जाणार आहोत. तर चला जाऊया.
बघू शकता आपण जाला दाबत होतो, तर जालाच्या बाजूलाच येऊन एक खेकडा बसलेला आहे. हा बघा. शकता कलर्स ब्लू आहे, रेड आहे. खेकडा कसा होईल बघू शकता. याची स्किन आहे जी ही व्हाईटिश कलर आहे, डल व्हाईट आहे. हा जेव्हा प्युअर व्हाईट असतो तेव्हा समजायचा कडक आहे, तेव्हा दाबायची पण गरज लागत नाही. आता बघा इथं दाबतोय, थोडंसं दबतोय बघा. हा नरम आहे आणि हे आहे फिमेल. हा बघू शकता थोडासा राऊंड सर्कल सारखा आहे, याला काष्टा बोलतात. तर ही फिमेल आहे आणि ही नरम आहे, बघू शकता दबते. तर तिला आपण सोडून देऊया. तर सोडूया. बघा ती कशी लपते चिखलात. खाली चाललेली आहे. त्याला जाऊ देऊया, नंतर ती खाली बसेल. बघू शकता इथे एक खेकडा आहे आणि तिथे एक आहे कावारी ब्लू क्रॅब. बघू शकता खेकडा. हा कडक आहे. ही फिमेल आहे. बघू शकता फिमेल आहे, राऊंड बघू शकता आणि कडक आहे. हा एक कावारीचा प्रकार आहे. त्याच्या मागे इथं एक डॉट आहे. तिला सोडून देऊया. बघू शकता फ्लेमिंगोस पाण्यात उतरलेले आहेत. पूर्ण चापून झाला आहे, थोडासा पीस बाकी आहे एवढं की. चला घरी जाऊया. तर मोठ्या साईजची
चा खेकडा आहे. खूप ताकद आहे, सोडत नाही. ही पण फिमेल आहे. बघू शकता. ही पण फिमेल आहे. राऊंड बघू शकता आणि कडक आहे. चला जाऊया वरती. आत्ताच घरी पोचलो आणि मच्छी निवडायचं काम चालू केलेले आहे. तर ही माझी मच्छी आहे, चापलेली, एक पूर्ण जाली भरून. सर्व मच्छी वेगवेगळी करताना सातवड्यांची नाखवीन सीताबाई भोईर. आता मी चिंबोऱ्यांचे शिंगरू तोडणार आहेत. काही जण फांगडे असे बोलतात त्यांना. तर माझ्याकडे एक पक्कड आहे, त्याने तोडणार आहे.
जानवीचा काय जास्त कत्ती गवलेली बरे बांधून ठेवले आणि दोमी कर तुम्ही काय घातलं कसं राहत टायगर प्रॉन्स कोलंबीची रास मारले मारल्या ट्रिपल टेल आम्ही याला इथे चरबा बोलतो.